सुरगाणा तालुक्यातील लाडगाव फाट्यावर जन आक्रोश आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी दिनांक 30 सायंकाळी 4 वाजता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासन दिल्यानंतर बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले आहे। या आंदोलनात प्रमुख मागण्यांमध्ये बोरगाव ते बर्डीपाडा रस्ता दुरुस्ती व्हावा यासाठी संबंधित विभागाने 15 जानेवारीपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येणार आहे, तर लाडगाव ते श्रीभुवन रस्त्याचे काम हे 15 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे। जल जीवन मिशन कामे निकृष्ट दर्जाचे आहेत, त्याची चौकशी तहसीलदार प्रशांत कुलकर्णी हे करणार आहेत। तसेच श्रीभुवन येथील बंधाराचे बांधकाम 2024 मार्च महिन्यात सुरू करण्यात येणार आहे, असे आश्वासन संबंधित विभागाने दिले आहे। यावेळी तहसीलदार प्रशांत कुलकर्णी, नायब तहसीलदार दिनेश पाडेकर, गट विकास अधिकारी महेश पोद्दार, उपविभागीय अभियंता सुरगाणा क्रमांक 1 हर्ष पाटील, कनिष्ठ अभियंता संदीप पाटील, शाखा अभियंता जितेंद्र सातदिवे, शाखा अभियंता संदीप आहेर, शाखा अभियंता हेमंत बागुल, शाखा अभियंता हेमंत कोणाक, बांधकाम विभागचे नंदलाल सोनवणे उपस्थित होते। या आंदोलनात जवळपास 400 ते 500 आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला होता। या रस्ता रोको आंदोलनासाठी चारही बाजूंनी वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या। संबंधित विभागाने दिलेल्या आश्वासनानुसार कामे झाली नाही तर पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। या आंदोलनात माजी आमदार JP गावित, राज्य उपाध्यक्ष इंद्रजित गावित, जनार्दन भोये, वनिता गवळी, संजीवनी चौधरी, रोहिणी वाघेरे, अनिता दळवी, तालुका उपाध्यक्ष अशोक भोये, कमिटी सदस्य मोहन पवार, राजू शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन बागुल, रमेश चव्हाण, कैलास मानकर, नितीन ढेपले चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। यावेळी नाशिक येथील RCB बटालियन उपस्थित होते। लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज बोरगाव।